हा, किती छान दिसते. काढू नको, छान दिसतेस. टोपी कोणी दिलीये माहितीये का? कोणी? जेसिकाने मला म्हणाली की थंडीत घाला, खूप उबदार आहे. थंडी तर गेलीये. ए मग तू आता एसी ऑन करून टोपी घालशील ना? अय्यो, कसले स्मार्ट आहात बहिणी तुम्ही. अहो, मी हाच विचार करत होते की थंडी तर गेली तर मी ही टोपी कुठे घालू. घरात सगळं आहे पण या टोपीत जेव अडकलाय तुझा ना. अहो, एवढं काय चिडताय वहिनी तुम्ही? एकतर एवढा मोठा मास्टर प्लॅन आखलात आणि तुम्ही मला कळूही दिलं नाही. तिला मी आणलं नाहीये. काय? मला वाटलं की तुम्हीच आणलं तिला. जेसिका ना खूप कावेबाज आहे. पण मला वाटतं की ती फारच गोड आहे. हेच हवंय तिला. तिला ना या घरातल्या प्रत्येकाला आपल्या मर्जीनुसार वागवायचंय, म्हणजे मग या घरावर राज्य तिचं. अच्छा, म्हणजे तो सकाळचा नाश्ता पण जी मुलगी यशकडे डोंकूनही बघत नव्हती ती ते अचानक येते काय, आपल्या पॅलेस मध्ये राहते काय, सगळ्यांसाठी जेवण नाश्ता बनवते. आय एम डॅम शुअर हा आजचा नाश्ता सुद्धा तिने बनवलाच नसणार. हा, मग आपण एक काम करूयात ना वहिनी, आपण ना डायरेक्ट जाऊन त्या कुकला भेटूयात. झालंय माझं विचारून सगळ्यांना. पण कुक पासून सिक्युरिटी पर्यंत एकानेही तोंड उघडलेलं नाही. नाही नाही नाही, या मुलीवर लक्ष ठेवावंच लागणार आहे. नक्की कशासाठी आली इथे, काय प्लॅन आहे तिचा, आणि गरज पडली तर यश पासून तोडावंही लागणार आहे, नाहीतर त्या व्हीलवर नाव यायचं तिचं. बरोबर. पण वहिनी, मला ह्यातलं नेमकं काय काय करायचंय? तिच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. ती कुणाशी काय काय बोलते हे नीट चोरून ऐकायचं आणि मला सांगायचं. चोरून? तेवढंच जमतं तुला. नेहा, मी तुला घरी सोडलं तर चालेल का ग? खूप दिवसात मी परीलाही भेटलो नाहीये, त्यानिमित्ताने तिलाही भेटून घेईन. ओके चालेल, पण जास्त उशीर नको करूस. नेहा, चल निघूया. तू हो पुढे. आता काय? अगं, यश सर परीला भेटायला येत आहे घरी, तर ते म्हणाले एकत्रच जाऊ. तुम्हा दोघांचं काय चाललंय ना तेच मला कळत नाही. काय चाललंय म्हणजे? काही चाललं नाही, ते फक्त परीला भेटायला येत आहे एवढंच. उगाच काहीतरी अर्थ काढून. खरंच ना? म्हणजे एवढंच ना? हो बघा, काही तरी चाललंय. हाय नेहा, तुम मुझे खाना बनाना सिखाओगी ना? यश को इम्प्रेस करना है. हाँ ठीक है, बहुत इजी है. काही इझी बिझी नाहीये. आणि काय गरज आहे का तिला शिकवण्याची? हे डोक्यात जातंय माझ्या. शेफाली, अगं हळू बोल, तिला ऐकू जात असेल ना. ऐकू दे ना, तिला कुठे मराठी कळतंय. आणि तुला ना मी वॉर्न करते, सगळं असं भसा भसा सांगून टाकायची गरज नाहीये. यश सरांच्या पण मनाचा जरा विचार कर ना. जेसिका मॅडम, तुम्हाला यश सरांनी पुढे व्हायला सांगितले. तो उसने बोलू मैं नीचे हूँ. बाय बाय. हिला मराठी पण कळतं का? हो, झालं काय, मी त्यांच्याशी इंग्लिश मध्येच बोलत होतो, पण समीर सरांनी मला सांगितलं त्यांना थोडं थोडं मराठी कळतं. आता सरांनी सांगितलं म्हटल्यावर मराठीतच बोललं पाहिजे ना. ऐकलंस? म्हणून मी तुला सांगत असते, तुला कुठे काय बोलायचं ना कळतच नाही. आता तिने ऐकलं असेल आणि तिला वाईट वाटलं तर? मी निघते. कुठे जातेस? तिने जर काय समीर सरांना सांगितलं तर समीर सर उगाचच माझ्यावर डापरतील. नाही नको, मी निघते. बाय.
सॉरी 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 सॉरी, मला आतमध्ये यायचं नव्हतं. सिमी वहिनीने सांगितलं ना म्हणून आले होते. प्लीज 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 मला माफ करा ना, प्लीज प्लीज प्लीज. काय हे ऐक, नको नको, हे राहू दे. या पॅकेट बघते काय ते. चला चला, मेथीला वडी आठवा लवकर. कोणीतरी यायच्या आत पटापट काम झालं पाहिजे. काय आहे आता, काहीतरी सापडलं पाहिजे या पॅकेट. हे काय, एवढे छोटे कपडे, एवढे छोटे कपडे घालून हिला थंडी कशी वाजत नसेल. बहुतेक मला दिली ना तसली टोपी घालत असेल. किती उबदार आहे ती. अजून बघू काय आहे. वाव, जाऊ दे, पण भारी ब्रँडेड दिसतंय. नेक्स्ट टाइम ना मी हे असलंच ऑर्डर करणार. अरे बापरे, कोण आलं असेल. अरे बापरे, मिथिला, ये बाहेर ये. काय तू काय करतेस इथे? तुम्ही तर सांगितलं होतं ना की जेसिकावरती नजर ठेव म्हणून. शाळू, पण मग तुम्हाला कसं कळलं की मी आत येते? वहिनी, त्याचं काय झालं की अहो मी इथे सगळी शोधाशोध करत होती. मग माझ्या जागी जेसिका आलीस तर नाही इथे. धक्के मारून हकललं सगळं रूम बाहेर. इडियट. हो, काय काय सापडलं काय यात? हो वहिनी, गंमत बघा ना. हे बघा, हे बघा ना, कसले छोटे छोटे कपडे. आणि ना एक मिनिट सांगते, हे बघा, सगळ्या ब्रँडेड वस्तू आहेत तिथे आतमध्ये. मेकअपचं किट. आणि एक गोष्ट तुम्ही दाखवलीच नाही. हाच का, हा तर तुम्हाला इतका शोभून दिसेल म्हणून सांगते वहिनी. छान आहे ना कलर. मिथिला, देव अक्कल वाटत होता तेव्हा तू लपून राहिली होतीस का ग? आपल्या कामाचं काही आहे का त्यात? ते होय वहिनी, ती जेसिका आहे ना, अहो ती 2 पावलं पुढे निघाली आपल्या. व्हॉट? अहो ह्या बॅगेत ना संशयास्पद असं काहीच नाहीये. वहिनी, मोबाईल. ब्रिलियंट 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 आयडिया. वहिनी, माझा मोबाईल. गॉड, मला वाटलं आयडिया सुचवतेस. चुकून का होईना पण चांगलं काम केलंस. हं? तिचा मोबाईल, एकदा तिचा मोबाईल आपल्या हातात आला की, तिच्या मोबाईलचा ऍक्सेस मिळाला ना की आपलं काम झालं. वाह. येस. ये भी आ रहे हैं साथ में?
हाँ, इन्हें घर छोड़ना है। ड्राइवर टुडे आई विल ड्राइव। अरे पण का? उसको घर में कुछ प्रॉब्लम हुआ था तो मैं उसको जाने दिया। अरे वाई आर यू डूइंग शहानपना यार। अरे एचआर डिपार्टमेंट या एडमिन से कहती तो दूसरी गाड़ी अरेंज हो जाती ना। एग्जैक्टली। पर मैं हूं ना, यश नोज माई ड्राइविंग। हम बहुत बार लॉन्ग ड्राइव पे गया है, रोमांटिक में लॉन्ग ड्राइव। हिचा प्लॅन काहीतरी भलताच दिसतोय। मी जाते माझी रिक्षाने। नेहा नहीं, अगर तुला लगेच सोडतो, थांब ना, बस ना, ये प्लीज बस। Transit like all this? नेहा तू कम्फर्टेबल आहेस ना? हो मी पण मागे कम्फर्टेबल आहे। प्लीज, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड, प्लीज बी कम्फर्टेबल। Please. बसा बसा। Please, we are going. यश कहीं ड्राइव पे जाता है? नहीं, मुझे नेहा को घर छोड़ना है। उसके बाद जाते हैं। नेहा, आपके दोस्त को बोलो बेस कौन? थैंक यू नेहा। जेसिका, There is no problem, it's okay. जेसिका थोड़ा धीरे चलाओ ना, ये इंडिया है। That's fun, no? Not fun, it's dangerous. हाँ, तुम साथ हो तो क्या प्रॉब्लम है? हम उस वक्त भी ऐसे जाते थे। भूल गया क्या? क्या? जेसिका आप उस वक्त भी ऐसे ही साथ में गाड़ी चलाते थे? हाँ। ओ, आज मी नेमका गॉगल नाही आणला। काय? जळतंय ना खूप, म्हणजे असं बाहेरच्या उन्हामुळे असं डोळ्यामध्ये जळजळ जळजळ करतंय ना, मी नेमका गॉगल नाही आणला। यश, हे यश, काय? सारखं मागे काय बघतोयस? मी बघतोय तू ठीक आहेस की नाही। हा, मी ठणठणीत आहे। नेहा, तू ओके आहेस ना? मी ओके। ओके, नेहा ओके रे। ते रेंज पण नाहीये। हातावर हात ठेवला की जाते। आत आत आता 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 आत मोबाईल ठेवला ना असं गाडीमध्ये कधी कधी बंद की रेंज जातेच। ती शेफाली वेडी आहे, ती फोन करणार होती, फोन पण येत नाही तिचा। हा, शेफालीवरच राग आहे ना? नाही काही नाही। आता रेंज झाली असेल, काढला हात। What are you doing? यश, do you remember? हम इसे रात को घूमते थे, ट्रेकिंग, पिकनिक। एक बार मैं तुम्हारे गोद में सो गई थी, remember? क्या जेसिका, आप ऐसे ही रात रात भर घुमा करते थे? आप यश की गोद में सो गए थे? मैंने कुछ गलत कहा? नहीं नहीं नहीं, आपने हिस्ट्री बता के फ्यूचर बिगाड़ दिया। स्टॉप स्टॉप। क्या हुआ? नहीं कुछ नहीं, मेरा एक काम है इधर। अगं पण मी काय काय काम आहे तुला? नेहा, नेहा, गाडी गेली? त्यांनी तुला गाडीत बसायला सांगितलं, लगेच तू बसली, काय करत होती? जेसिका काय बोलत होती? तुला काय करायचं होतं? तुला का त्रास होत होता त्याचा? आता काय तीर मारलाय गाडीतून उतरून? तो काय येणार होता का तुझ्या मागे? आपण रिक्षाने जाऊया। समीरला कुठेतरी जायचं होतं, मग मी त्याला म्हणालो तू जा तिच्या बरोबर।
रिक्षा करूया रिक्षा ए, रिक्षा या अहो साहेब मॅडम तुम्ही या बसा पटकन बसा बसा लवकर ये ना काय हो सर मॅडम चिडलेत काय हो का बरं काय सांगू चला नेहा जेसिका एवढं सगळं जे बोलते ना एवढं सगळं काय घडलं नाही ती कधी कधी इमोशन मध्ये ना खूप जास्त बोलून ते नाही घडलं असं पण नाहीये घडलंय पण एवढं नाही जेवढं ती सांगते हे असं भारतात चालत नाही. आणि एक हाताने गाडी चालवली ना तर मी पोलिसांना बोलते. मी कुठे एका हाताने चालवतोय माझे दोन्ही हात स्टेअरिंग वरच असतात की हो दादा तुम्ही नका काळजी करू तुम्हाला नाही बोलत आहे तुम्ही निवांत 2 हातांनी चालवा नाहीतर खरंच पोलिसांना बोलवतील कसं आहे दादा म्हणजे आपल्यासाठी एखादा व्यक्ती आपली प्रशस्त गाडी सोडून आता रिक्षामधनं आपल्यासाठी येतोय असं म्हटल्यावर कोणीतरी जरा स्माइल तरी देतं ना म्हणजे कंपल्सरी काही नाहीये कळलं का काही कंपल्सरी नाहीये पण दिलं तर जरा बरं वाटेल म्हणजे एखादा माणूस एवढा त्रास सहन करतोय मग कशाला करतोस त्रास? नको करू जा तुझ्या त्या मोठ्या गाडीत हवं तर फोन करते मी समीर सरांना. काही गरज नाहीये मला आवडतं रिक्षाने फिरायला तू सांग तू स्माइल देणार आहेस की नाही मी रिक्षात उडी मारू सांग नाही ना मी उडी मारतोय बघ यश अहो दादा तुम्ही सांगा ना. हे काय करायला लागलं तुम्ही बसा खाली थांबू नका गाडी थांबवली तर खबरदार काढ माझ्याशी यश आत ये. काय करतोस तू वेडास का पडला तर काही झालं तुला तर चल हो दादा नाही आता जरा सावकाश आरामात जाऊ द्या हा नेहा जेसिका माझा भूतकाळ आहे तो कसा होता काय होता चांगला होता वाईट होता या सगळ्या गोष्टींना आता काहीच अर्थ नाही नॉट इम्पॉर्टंट एनी लॉंगर पण तो जर का असा अचानकपणे आपल्या समोर आला तर माणुसकीच्या नात्याने आपण आपली जबाबदारी पार पाडायला नको का मी फक्त तेवढंच करतोय बस आणि तसंही सगळे असं म्हणतात की भूतकाळापेक्षा आपल्या समोर आत्ता आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा ते जास्त महत्वाचं आणि ते जर का इतकं सुंदर असेल तर पण मला एक गोष्ट सांग नेहा तू एवढी का चिडलीस ग त्या जेसिकावर मी कुठे चिडले चिडली नव्हतीस खरंच ओके हे असं भारतात चालत नाही